मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रो, आजचा व्हिडिओ आहे राजकीय विषयावरचा. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी 2-4 दिवसांपूर्वी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीसाठी सगळे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. मी तुम्हाला याच चॅनेलवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे त्याला जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी. त्याच्यात असं म्हटलं होतं की इंडिया आघाडीची कशी वाताहत झाली किंवा विरोधकांची कशी वाताहत होते, त्यांच्यामध्ये सातत्यपणा का नाही असा मी प्रश्न केला होता. म्हणजे निवडणुका आल्यावर ते एकत्र येतात आणि खरं म्हणजे निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर हे एकत्र राहिले पाहिजेत, तेही 5 वर्षे, आणि त्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. तर हे संघटन मजबूत होऊ शकतं आणि विरोधी सत्ताधारी पक्षाला एक कोंडीत पकडता येऊ शकतं. पण तसं होत नाही. तसं आता झेडपीच्या निवडणुका लागल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी जागरूक झाली. तर ह्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची जी बैठक झाली त्यामध्ये राहुल गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक मोठा बॉम्बगोळा टाकला. तो बॉम्बगोळा होता म्हणजे आपल्या व्हीव्हीपॅट मशीन किंवा आपलं जे इलेक्ट्रॉनिक मशीन जे आहे ज्याच्यावर मतदान घेतलं जातं, तर त्या मशीनचा दरम्यान बॉम्बगोळा टाकला. त्या मशीनबाबत ही यंत्रणा, जी निवडणूक यंत्रणा जी आहे त्याच्याबाबत एक संशय व्यक्त केला त्यांनी. हे संशय व्यक्त करताना त्यांनी मतदार यादीसुद्धा दाखवली. एक मोठं पुस्तक त्याने आणलं होतं, त्याच्यातून काही मतदार हे 2 वेळा त्यांची नावं कशी आहेत वगैरे वगैरे त्यांनी प्रचंड आरोप केले. मतदार यादीबाबत आरोप केले, काही मतदारांची नावे मुद्दामून वगळण्यात आली असा आरोप केला वगैरे वगैरे. म्हणजे जे विधानसभा निवडणुकीमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या विरोधी पक्षांचे पानिपत झालं त्यावेळी जे त्यांनी केलं होतं, म्हणजे EVM मशीनबाबतच गोंधळ निर्माण करणारं स्टेटमेंट केलं होतं, तशी भूमिका घेतली होती, त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला, न्यायालयात गेले. पण त्यानंतर ही सगळी धूळ खाली बसली होती. ती धूळ खाली बसल्यानंतर पुन्हा एकदा त्या विरोधात आता वातावरण निर्मिती करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. तर मित्रो, हे खरं आहे की खोटं आहे ह्याच्यात आपण मी फिरणार नाही आहोत. तर आपण आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ फिरणार आहे फक्त आणि फक्त इंडिया आघाडीभोवती. कारण भाजप असा काही निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण करतं आणि यश मिळवतं हे मी म्हटलेलंच आहे, हे मी मान्यच केलेलं आहे. त्याच्या संदर्भातला अगोदरच एक व्हिडिओ मी बनवलेला 2-3 दिवसांपूर्वी. त्यामुळे तोच व्हिडिओ किंवा तेच विषय किंवा तेच स्टेटमेंट ह्या मी व्हिडिओमध्ये करणार नाही आहे. आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त इंडिया आघाडीवर असणार आहे. तुम्हाला वाटायला असं नको की भाजप सगळं चांगलं करतं आहे का, म्हणून मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं की मी 2 दिवसापूर्वी त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, इंडिया आघाडी ह्याच्यामध्ये राहुल गांधीने असा बॉम्ब टाकला इंडिया आघाडीच्या सभेमध्ये, आणि काही तासानंतर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याच अर्थाचा दुसरा बॉम्बगोळा टाकला. म्हणजे कसं माहिती आहे का, एखाद्या देशावर अणुबॉम्ब जसा बॉम्ब टाकतात, अणुबॉम्ब नाही म्हणत मी, बॉम्ब टाकतात. त्या एक पहिला बॉम्ब टाकला, त्याची दाहक संपते तो दुसरा बॉम्ब टाकायचा आणि त्या देशाची जी ही आहे ती खिळखिळी करण्याचा प्रयत्न करायचे वगैरे वगैरे. तर तसं काहीतरी दिल्लीत करण्यात आलं असं वाटू लागलं आहे. याचं कारण असं, दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एक असा बॉम्बगोळा टाकला की ज्याच्यामुळे राहुल गांधींचा बॉम्बगोळा हा अतिशय निष्प्रभ ठरला. त्यांनी फक्त आरोप केले होते ते मतदार यादीबाबत आणि मतदान प्रक्रियेत होणाऱ्या गोंधळाबाबत. पण शरद पवारांनी त्याच्यापेक्षा गंभीर आरोप केले. आता ते कितपत खरे आणि कितपत खोटे हे सध्याच्या स्थितीत एक कोडं बनवून राहिलेलं आहे. कोडं बनवून राहिलं आहे ते याच्यासाठी मित्रांनो की शरद पवार या पत्रकार परिषदेत असं म्हणाले की मागील वेळी ज्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी 2 अज्ञात लोक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी, तुम्ही जर आम्हाला काही देणार असाल तर तुमच्या बाजूनी मतदान फिरवू शकतो आम्ही, असं मला सांगितलं. असा हा त्यांचा बॉम्बगोळा होता. तर हा बॉम्बगोळा टाकताना ते पुढं म्हणाले की त्यांनी काही पैसे आपल्याकडे मागितले, ते पैसे जर तुम्ही दिलात तर महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आम्ही फिरवू शकू
तुमच्या बाजूने निकाल लागतील आणि ते पण कमी छोटे छोटे नाही तर 160 150 अशा जागा तुम्हाला मी जास्तीच्या निवडून देऊ शकतो, असं त्याने आम्हाला शब्द दिला. तोपर्यंत मला निवडणूक यंत्रणा याविषयी बिलकुल शंका नव्हती, असं शरद पवार पुढे म्हणाले. आता हे अज्ञात इसम कोण होते याची मला काहीच माहिती नाही, असंही ते सांगायला विसरले नाहीत. आता मित्रांनो, शरद पवार जेव्हा एखादं स्टेटमेंट करतात तेव्हा ते स्टेटमेंट किती गेला त्यांचा मागचा इतिहास पाहता त्याच्यामध्ये किती सत्यता असते हा एक वादाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांचं खोटं असेल असंही नाही, पण त्यांचं बोलणं हे नेहमी संभ्रमात टाकणार असतं. आता कसं ते या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. मित्रांनो, कसं आहे, EVM मशीनबाबत सध्या गोंधळाचं वातावरण. आता मित्र, मी हे ह्याच्यासाठी म्हणतो की वेळ साधून एखादा वार करावा किंवा एखादं स्टेटमेंट करावं ही शरद पवारांची वृत्ती काही नवीन नाही आहे, ती जुनी आहे खूप. असा एक संशयास्पद वातावरण निर्माण करायचं. आता तुम्ही म्हणा EVM म्हणजे सदोष आहे का की म्हणजे किंवा ते निर्विवाद सत्य आहे का EVMचे निकाल. मी त्याच्यात फंदातच पडत नाही. मी त्याच्यावर म्हटलं आहे की संशय निर्माण करणारे आहेत, निश्चित आहेत. पण म्हणून शरद पवारांनी सांगितलं स्टेटमेंट खरं असेल असं सांगू शकत नाही, ते अजिबातच नसेल. कारण त्यांच्या स्टेटमेंटबाबत संशय घेण्याला पुरेसा वाव आहे. आता ते कसं आपण मित्रांनो पाहूया. शरद पवारांनी स्टेटमेंट केलं ते कधी घटना कधीची होती ती तर विधानसभा निवडणुकीमध्ये. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना 2 लोक भेटायला आली होती आणि त्या 2 लोकांनी असं सांगितलं की तुम्हाला आम्ही 160पर्यंत जागा, महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत, तुमच्या पक्षाला आम्ही 160पर्यंत जागा निवडून आणून देऊ शकतो. आणि काय त्यांनी सांगितलं असेल त्याच्याबद्दल काय देणं वगैरे. पण शरद पवारांनी ती बाब धुडकावली. हे सांगताना त्यांनी जितेंद्र आव्हाडांना ही गोष्ट माहिती होती, राहुल गांधींनाही विषय माहिती होता वगैरे वगैरे असे काही दाखले दिले. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, हे राजकारणी मंडळी अशी असते ना की धावत्या पाण्यात पळतं पाणी असतं, वाहतं पाणी असतं, त्याच्यात हात धुवून घेणारीशी मंडळी असतात. त्यामुळे त्याच्याबाबत किती सत्यता आहे, म्हणजे धावतं पाणी स्वच्छ आहे म्हणजे यांचे हात स्वच्छ आहेत का असं म्हणणं हे चुकीचं आहे. याचं उदाहरण सांगतो मी. आता EVMबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे, तो निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ते प्रयत्न करतानाच हे काहीतरी नवीन बॉम्बगोळे टाकण्यात येतील, म्हणजे ह्यांनी मिळवलेलं यश किती चुकीचं असतं वगैरे, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजते का हे बघायचं. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं, विरोधी पक्षांना जर पुढे जायचं असेल तर खरोखर जनतेच्या न्यायालयात जायला लागेल आणि ते 5 वर्षे जनतेसोबत राहायला लागेल. आता EVM वगैरे घोटाळे काढून जनता तुमच्यासोबत कधीच येणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे जर तुम्ही जनतेसोबत गेला नाही, जनतेचे प्रश्न हाताळला नाहीत, सरकारला सळो की पळो करून सोडला नाही, तर तुमच्या हातात सत्ता कधीच येणार नाही. म्हणजे भारतात संविधान असेपर्यंत BJPच राहील. असं जर तुम्ही केलात तर तुमच्याकडे EVM घोटाळ्यापेक्षा सुद्धा खूप अस्त्र आहेत जी BJPनं सरळ तुमच्या हातात दिलेले आहेत, पण त्या शस्त्र चालवण्या इतपत पण तुमच्या मनगटात ताकद उरलेली नाही, असं विरोधी पक्षांच्या बाबतीत म्हणायला लागेल. कारण हे विषय जुने झाले. आता शरद पवारांनी केलेले स्टेटमेंट हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर किती दिवसांनी केलं बघा. आता काही दिवसांनी, म्हणजे तुम्हाला सांगतो आता जवळपास वर्ष होत आलं सत्ता बसून, आणि त्यानंतर यांना उपरती झाली की असे आम्हाला 2 लोक भेटायला आले होते वगैरे वगैरे. EVMबाबत त्यावेळी संशय निर्माण केला होता विरोधी पक्ष, नाहीचं नाही, पण त्यावेळी हा बॉम्बगोळा त्यांनी शरद पवारांनी त्यावेळी फोडला नव्हता, तो तसाच ठेवला होता आणि त्यांना आता उपरती झाली की हा बॉम्बगोळा आता फोडू. म्हणजे हे किती हे आहे बघा, संदिग्ध आहे बघा, ज्याच्याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतं. असं किती वातावरण विरोधी पक्ष करतात बघा. हे सामान्याला सुद्धा कळेल की तुम्हाला जर एवढी ही देण्यात आली होती, ऑफर देण्यात आली होती, तर तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच ती का नाही फोडली. विधानसभा तर खरं तर तुम्ही असा आरोप जो होता, तुम्हाला एवढी ऑफर देण्यात आली होती ती विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी, म्हणजे निकाल लागण्याच्या पूर्वी किंवा मतदान होण्याच्या पूर्वीच हा बॉम्बगोळा फोडायला होता, तर त्याच्याबाबत काहीतरी विश्वासार्हता राहिलेली असती. तुम्हाला लोकसभेला इंडिया आघाडीला प्रचंड यश मिळालं होतं महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की महाराष्ट्रात विधानसभेलासुद्धा चांगलं यश मिळेल, अशा आविर्भावात तुम्ही होतात. त्यामुळे हे एक तर घटना तुम्ही म्हणताय ती घडलेली तर नसेल
किंवा घडली असेल तर तुम्ही तुमच्या धुंदीत राहिलात की चला आपल्याला निश्चित यश मिळेल अशा धुंदीत राहिलात आणि मग तुमचं सरकार काय आलं नाही. तुमच्या आकडेमोडसुद्धा ज्या होत्या त्या चुकीच्या निघाल्या. सरकार दुसरंच पक्षाचं बसलं आणि त्यामुळे सगळे फेल गेले आणि त्यामुळे तुम्ही इतकं मार खाल्लात. जेवढा लोकसभेला दुसऱ्याला मार दिला त्याच्यात दुपटीने मार विरोधी पक्षाने खाल्ला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत. आणि मग सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही एवढे सरभर झालात की तुमची इंडिया आघाडी तुटली, नंतर महाविकास आघाडी तुटली वगैरे वगैरे. आता परत तुम्हाला लोण्याचा गोळा दिसतो. निवडणुका जवळ येतात असं कळल्यावर तुम्ही परत एकदा तुमची जी शकलं झालेली पक्षांची होती वेगवेगळी ती शकलं परत जुळवण्याचा प्रयत्न करताय. नको ते आरोप करताय. आरोप हे खरे आहेत काही, मी परत एकदा सांगतो, पण ती तुम्ही वेळ साधून करताय. त्याच्या पलीकडे तुमचं कर्तृत्व शून्य 5 वर्षामध्ये. असं याबाबत संभ्रम निर्माण करणं हे कोणालाही अडाण्याला सुद्धा कळेल की तुम्ही इतके दिवस गप्प का होता त्याविषयी. राहुल गांधीने आता हे काढलं. बरं, इंडिया आघाडीनं पुढचा प्रोग्राम ठरवला नाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काय करता येईल हे ठरवलं नाही त्यांनी. इंडिया आघाडीनं एकत्र येऊन काय केलं तर हे EVM घोटाळा किंवा मतदार यादीत कसा संभ्रम आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्रावर त्यांनी फार फोकस केला. इंडिया आघाडीनं त्या राहुल गांधींच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र खूप फोकसमध्ये होता. आता बिहारच्या निवडणुका आहेत तर बिहारवर फोकस केला पाहिजे महत्त्वाचं. आणि आता तुम्ही म्हणाल मग महाराष्ट्राकडे एवढं मोठं हे झालं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, तर अजिबात नाही करायचं. आता 1 वर्ष तर तुम्ही दुर्लक्षच केलं विरोधी पक्षांनी या गोष्टीकडे. सुरुवातीला तुमच्या दंडात खूप ताकद आली होती या घोटाळ्याविरुद्ध लढण्याची, पण ती ताकद फूस झाली आणि तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेला गेले. घटक पक्ष जे होते महाविकास आघाडीचे महत्त्वाचे ते हे ह्या दरम्यानच्या काळात तुम्ही हे गोष्टी करू शकला असतात, लढू शकला असतात, पण तुम्ही तेही केलं नाहीत ना. तुम्ही सरकारला कुठे धारेवर धरलं विधानसभेमध्ये, पण ते पुरेसं नाही. कारण जे बसलेले लोक आहेत ते असे माजलेल्या बोक्यासारखे आहेत की ते तुम्हाला दादच देणार नाही. ते ढिम्म असे बसलेले आहेत पाय रोवून तिथे की तुम्हाला ते दादच देणार नाही. तुम्हाला जर वाटतं की तुमचं राज्य यावं तर तुम्हाला जनतेसोबत जायला लागेल, जनतेमध्ये मिक्स व्हायला लागेल आणि ते 5 वर्ष व्हायला लागेल. निवडणुका जवळ आल्यावर सगळेच जनतेपाशी जातात असं मी खूप वेळा सांगतो, पण तसं इंडिया आघाडीमध्ये होताना दिसत नाही आणि ते इंडिया आघाडीचं खूप मोठं अपयश आहे. याच्यापासून जर इंडिया आघाडीनं बोध घेतला, EVM घोटाळा तर काढाच. मी का BJPचा माणूस नाही आहे असं घोटाळा नाही वगैरे म्हणायला, पण त्याला काही वेळ काळ असू दे. आता निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली आणि तुम्ही EVMच्या नावानं जर बोंबा फोडताय तर ते चुकीचं आहे. उलट तुम्हाला चारी बाजूनं निवडणूक यंत्रणा घेरेल, निवडणूक आयोग जो आहे तो चारी बाजूने घेरेल आणि असं होईल मग तुमचे पदाधिकारीही सुद्धा नसतील प्रचार करायला. कुठल्या यंत्रणेला कधी अंगावर घ्यायचं 5 वर्ष असतात ना त्यावेळी घ्या की सगळ्या यंत्रणेला अंगावर, त्यावेळी काहीच करायचं नाही. आणि आता निवडणूक आले की यंत्रणेला अंगावर घ्यायचं झालं तर तुमच्या इंडिया आघाडीच्या दृष्टीने खूप मोठी धोकादायक गोष्ट आहे. आता महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि ते सामान्य जनतेलासुद्धा पटणार नाही. त्याच्यातून यश तुम्हाला मिळेल की नाही हे दूरचीच गोष्ट, किंवा मिळालं तर किती मिळेल हा एक संभ्रमाचा मुद्दा आहे. दुसरीकडे ह्या गोष्टी मात्र तुमच्या अपरिमित नुकसान करणाऱ्या गोष्टी मात्र खूप होऊ शकतात. याच्यावर कुठेतरी विरोधी पक्षांनी धडा घेणं गरजेचं आहे. मित्र, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.